हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्स याच्यामधला प्रॅक्टिस सेट 5.1 आपण सोडवू. त्यामधला क्वेश्चन असा आहे, एक्सपांड. तर पहिला क्वेश्चन a + 2 * a - 1 हे आपल्याला एक्सपांड करायचं. याचा अर्थ ह्या ज्या दोन बायनॉमियल्स आहेत त्यांचा आपल्याला प्रोडक्ट घ्यायचा. सो वी हॅव टू मल्टिप्लाय ईच टर्म इन द सेकंड ब्रॅकेट बाय ईच टर्म इन द फर्स्ट ब्रॅकेट. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. सुरुवातीला आपण a न मल्टिप्लाय करूया. सो a * a that is a square. पुन्हा a न -1 ला मल्टिप्लाय करू. इट वुड बी -1a म्हणजेच a. आता त्यानंतर पहिल्या ब्रॅकेट मधल्या 2 न दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. 2 * a + 2a मिळेल. त्यानंतर 2 न -1 ला मल्टिप्लाय केला तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह प्रोडक्ट निगेटिव्ह येईल. 2 * 1 दॅट्स 2. आता याच्यामध्ये सिमिलर टर्म्स ज्या आहेत त्यांची आपण एडिशन करूया. या दोन टर्म्स सिमिलर आहेत. -a + 2a उत्तर मिळेल +1a म्हणजेच +a - 2. So this is the expansion of a + 2 and a - 1. पुढचा प्रॉब्लेम त्याच पद्धतीने आहे. आपल्याला या दोन्हीचं पुन्हा एक्सपान्शन करायचं आहे. मग पुन्हा एकदा m न या दोन टर्म्स न गुणूया. m * n दॅट्स m² प्लस 6 * n म्हणजे 6m. तर -4 न मल्टिप्लाय करूया. -4 * n that's -4m and -4 * 6 it is -24. So m² as it is, these two terms are similar, 6m - 4m. So the subtraction is +2m -24 as it is. So this is the expansion of n - 4 into m + 6. पुढचा त्याच पद्धतीने आहे p + 8 into p - 3. पुन्हा एकदा p न p ला मल्टिप्लाय करूया. इट इज p². पुन्हा p न -3 ला मल्टिप्लाय करूया. -3p. आता पहिल्या ब्रॅकेट मधला 8 जो आहे त्यानं या दोन्ही टर्म्सना मल्टिप्लाय करूया. सो 8 into p इट इज +8p आणि 8 into -3 that's -24. So p² as it is, -3p + 8p it is +5p - 24. So this is the expansion. 13 + x 13 - x. इथं आता डायरेक्टली आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू शकतो. द फॉर्म्युला इज a² - b². अशा टर्म मध्ये जर एखादं एक्सप्रेशन आपल्याला दिलं असेल तर त्याचं एक्सपान्शन आपण a + b into a - b असं करू शकतो. किंवा उलट सुद्धा, म्हणजे a + b into a - b असं जर आपल्याला एखादं एक्सप्रेशन दिलं असेल तर त्याच्याऐवजी a² - b² असं ते लिहू शकतो. म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर - सेकंड टर्म स्क्वेअर. मग इथे याच फॉर्म मध्ये दिले. त्याच दोन टर्म्स आहेत 13 आणि x. पहिल्या टर्म मध्ये त्यांची बेरीज आहे, दुसऱ्यामध्ये वजाबाकी आहे. आपण इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू शकतो. a² म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर इट इज 13 त्याचा स्क्वेअर करायचा -b² म्हणजे सेकंड टर्म स्क्वेअर, सेकंड टर्म इज x त्याचा स्क्वेअर. सो 13² इज 169 -x². So this is the expansion of 13 + x into 13 - x. Here also we have two binomial expressions, 3x + 4y into 3x + 5y. पुन्हा एकदा नेहमीची पद्धत, आपण पहिल्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. सो 3x into 3x, 3 into 3 9 आणि x into x x² प्लस 3x आता 5y ला मल्टिप्लाय करूया. 3 into 5 15. पहिल्यांदा कोएफिशियंट्सचा प्रोडक्ट घ्यायचा, नंतर x into y xy. आता त्यानंतर दुसरी टर्म आहे पहिल्या ब्रॅकेट मध्ये 4y. त्यानंही त्या दोन्ही टर्म्सना मल्टिप्लाय करूया. 4y into 3x म्हणजे आपल्याला 4 into 3 12 मिळेल. 12 into yx, yx लाच आपण xy असं लिहू शकतो. प्लस 4y into 5y, 4 into 5 20 and y into y y². सो 9x² ही एकच टर्म आहे, तशीच लिहूया. प्लस ह्या दोन टर्म्स सिमिलर टर्म्स आहेत. 15xy plus 12xy या दोन्हीची बेरीज येईल 27xy plus last term आहे 20y². So this is the expansion of the given binomial. Next term is 9x - 5t into 9x + 3t.
9x न पहिल्यांदा 9x ला मल्टिप्लाय करूया. 9 into 9 that's 81. x into x x square plus 9 into 3 27 x into t xt. आता -5t ने मल्टिप्लाय करूया. आता इथं 5t चं साइन निगेटिव्ह आहे, त्यामुळे पुढच्या दोन टर्म्सना मल्टिप्लाय करताना तो विचार आपण लक्षात घ्यायचा आहे की दोन संख्यांचा आपण प्रोडक्ट जर घेत असू त्यातली एक संख्या निगेटिव्ह असेल तर प्रोडक्ट सुद्धा निगेटिव्ह मिळतो. म्हणजे आता -5t न 9x ला जर मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्ट मायनस येईल, कारण त्यामध्ये एक संख्या निगेटिव्ह. 9 into 5 45 इंटू t into x म्हणजेच tx, त्यालाच आपण xt असं लिहू शकतो. तर -5t न प्लस 3t ला मल्टिप्लाय करायचं. पुन्हा एकदा प्रोडक्ट निगेटिव्ह येईल कारण एक संख्या निगेटिव्ह आहे. 5 into 3 15 and t into t t square. 81x square पहिली टर्म एकच आहे, ती तशीच लिहूया. ह्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या सिमिलर टर्म्स आहेत. मग आता ह्यांची बेरीज आपण करू शकतो. +25 -45, एक संख्या पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, म्हणजे याची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. म्हणजे 45 मधून 27 जर वजा केले तर 18 येईल आणि त्याच्यासोबत व्हेरिएबल्स आहेत x आणि t. आता प्रश्न होतो ह्याला साइन कोणतं द्यायचं. मग असं जर असेल तर ह्या दोन्हीपैकी जी संख्या मोठी असेल त्याचं साइन आपल्याला द्यायचं. 27 आणि 45 मध्ये 45 संख्या मोठी आहे, त्याचा साइन निगेटिव्ह आहे, सो इट इज -18xt. आणि शेवटची जी टर्म आहे ती आहे तशीच 15t square. This is the next one. n in the first bracket n plus 2 by 3 into in the second bracket n minus 7 by 3. जरी इथं कोएफिशियंट्स कॉन्स्टंट टर्म्स जरी आपल्याला फ्रॅक्शन मध्ये दिले असले तरी सुद्धा आपण नेहमीच्या पद्धतीने जायचं. पहिल्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. सो फर्स्ट m into n that's m square minus 7 by 3 into m 7 by 3 into m. म्हणजे आता m न या दोन्हीला आपण मल्टिप्लाय केलं तर इथे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की m पॉझिटिव्ह आहे, 7 by 3 निगेटिव्ह आहे, त्यामुळे त्यांचा प्रोडक्ट निगेटिव्ह आपण घेतला. तर दुसरी टर्म आहे 2 by 3. त्या टर्मना आता या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. सो 2 by 3 into m इट इज प्लस 2 by 3 m आणि 2 by 3 न -7 by 3 ला मल्टिप्लाय करायचं, प्रोडक्ट निगेटिव्ह येईल. सो 2 by 3 into 7 by 3. मग पहिली टर्म m स्क्वेअर ची एकच आहे ती तशीच ठेवूया. या जो दोन टर्म्स आहेत त्या सिमिलर टर्म्स आहेत आणि त्यांचा जो व्हेरिएबल आहे तो m सेम आहे. म्हणजे आपल्याला हा -7 by 3 आणि +2 by 3 यांची ऍडिशन करावं लागेल. -7 by 3 प्लस 2 by 3 ही वेगळी आपण ऍडिशन इकडे करूया. त्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे तो एकदाच लिहूया आणि न्यूमरेटर मध्ये बेरीज करू. -7 + 2. -7 + 2 उत्तर मिळेल -5 डिवायडेड बाय 3. म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज येईल -5 by 3 आणि व्हेरिएबल m आहे तसंच. त्यानंतर मायनस यांची सर आपल्याला गुणाकार करायचा न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा. 2 into 7 that's 14 divided by 3 into 3. So this is the expansion of given expression. Next question is x plus 1 by x into x minus 1 by x. पुन्हा एकदा हे a plus b into a minus b या फॉर्म मध्ये. इथे एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याकडे a square minus b square. इथे हेच वापरायचं आहे. a square म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर. फर्स्ट टर्म आहे x, त्याचा स्क्वेअर करायचा, मायनस सेकंड टर्म इज 1 by x, सो त्याचाही स्क्वेअर करायचा, आपल्याला उत्तर मिळेल. सो स्क्वेअर ऑफ x इज x स्क्वेअर मायनस 1 by x मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांचा वेगवेगळा आपल्याला स्क्वेअर करायचा. न्यूमरेटर इज 1, 1 चा स्क्वेअर 1 डिवाइडेड बाय the denominator we have x, that's x square. So this is the expansion of x plus 1 by x and x minus 1 by x. So this is the last question. 1 by y plus 4 into 1 by y minus 9. इथं 1 by y न पहिल्यांदा दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. मग 1 by y into इथं पहिली टर्म 1 by y आहे, ते आहे तसंच लिहूया. 1 by y ना आता -9 ला मल्टिप्लाय करायचं, सो प्रोडक्ट वुड बी -9 into 1 by y. आता 4 न या दोन्ही टर्म्सचा मल्टिप्लाय करूया. सो
plus 4 into 1 divided by y minus 4 into 9 36. आता पहिली जी टर्म आहे त्यांचा आपण प्रोडक्ट घेऊया. न्यूमरेटर मध्ये 1 into 1 that's 1 divided by डिनॉमिनेटर मध्ये y into y y square. आता इथं 1 by y हा व्हेरिएबल सेम आहे. -9 आणि +4 यांची बेरीज जर आपण केली तर ती -5 into 1 divided by y. हे तसंच लिहूया -36. मग हे इथपर्यंत उत्तर ठेवलं तरी चालेल किंवा आपण याला आणखी एक स्टेप वाढवून असं लिहू शकतो 1 by y square minus 5 into 1 by y म्हणजेच काय तर 5 आणि 1 हे दोन्ही न्यूमरेटर मध्ये त्यांचा जर प्रोडक्ट घेतला तर 5 into 1 5 मिळेल divided by y minus 36. So this is the expansion of 1 divided by y plus 4 into 1 divided by y minus 9.